या आहेत उपवासाच्या साटोऱ्या, पण ह्या खव्याच्या नाहीयेत, तर ह्या रताळ्याच्या आहेत. अतिशय हेल्दी आणि टेस्टी आहेत. नेहमी उपवासाला साबुदाणा, बटाटा ह्याचे पदार्थ करतो. आणि जेव्हा तुमचा 9 दिवस नवरात्रीचा उपवास असतो किंवा आपला दिवसभराचा उपवास असतो, तेव्हा आपल्याला टेस्टी आणि पचायला हलकं असे पदार्थ हवे असतात. तर ही उपवासाची साटोरी अगदी तशीच आहे. ह्याच्यात रताळं वापरलेलं आहे आणि वरचं जे कव्हर केलेलं आहे ते राजगिऱ्याचं केलेलं आहे. राजगिऱ्या सुद्धा अतिशय हेल्दी आहे. ह्या तुपात तळल्याने तर ह्या शालो फ्राय केलेले आहेत. तुम्हाला एक दाखवते मी. अतिशय खुसखुशीत झालेले आहेत. भरपूर सारण भरलेलं आहे त्याच्यामध्ये. या साखरेच्या नाही आहेत तर गुळाच्या आहेत. नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अशा या उपवासाच्या रताळ्याच्या साटोऱ्या कशा करायच्या ते आता बघूया. त्याच्याकरता रताळी घेतलेली आहेत. ही रताळी शिजवून घेतलेली आहेत. आता ह्याची सालं काढून घेते. आता हे मॅश करून घेऊया. छान शिजली की लगेच अगदी मॅश होतात. रताळी मॅश करताना उकडून गार करून घ्यायची आणि नेहमी रताळी शिजवताना डायरेक्ट पाण्यात नाही घालायची, तर एखाद्या ताटलीवर ठेवून वाफवून घ्यायची की ते जास्त ओलसर होत नाहीत आतनं. बघा छान मॅश झालेलं आहे. ही साधारण पाव किलो रताळी होती. आता ह्याच्यामध्ये 3 चमचे गुळाची पावडर घालतेय. तुम्ही पिठी साखर घातली तरी चालेल. रताळी गोड असतात त्याच्यामुळे साखर गुळ अगदी कमी लागतं. 2 चमचे दाण्याचं कूट घालतेय. थोडी वेलची पूड आणि अगदी थोडंसं तूप घेतलंय. पाव चमच्याला सुद्धा कमीचं तूप घेतलेलं आहे. आता हे सगळे छान मिक्स करून घेऊया. तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही अजून थोडीशी साखर किंवा गुळ ह्याच्यात घातलात तरी चालेल. तुम्हाला गुळ साखर काही नको असेल तर खजुराची 1-2 चमचे पेस्ट जरी ह्याच्यात तुम्ही घातली तरी चालेल. हे बघा छान मिक्स झालेलं आहे. आता हे असंच बाजूला राहू दे. आता वरच्या कव्हर करता आपल्याला पीठ भिजवायचं आहे. त्याच्याकरता इथे मी राजगिरा पीठ घेतलेलं आहे. 1.5 वाटी घ्यायचं किंवा 100 ग्रॅम घ्यायचं. मी एक अंदाज दिलाय, थोडं कमी जास्त लागू शकतं. थोडंसं चवीला मीठ घालायचं. अर्धा चमचा साजूक तूप घालते. आता हे सगळं ह्या पिठाला लावूया. मी अजून थोडंसं तूप घालते. वरचं कव्हर खुसखुशीत झालं पाहिजे, त्यामुळे तूप घालताना चांगला मुटका वळेल असं तूप घालायचं. मी 1 चमचा तूप घातलेला आहे. घट्ट तूप होतं. तुम्ही पातळ तूप घातलं तर 1.5 ते 2 चमचे घाला. हो का छान वळला जातोय, लगेच सुटत नाहीये. आता थोडं थोडं पाणी मिक्स करून हे आपल्याला भिजवून घ्यायचंय, कालवून घ्यायचंय. अगदी थोडं थोडं घालायचं, एकदम घालू नका. इथे मी रेडीमेड राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही राजगिरा भाजून त्याचं घरी सुद्धा पीठ तयार करू शकता. आता हे राजगिऱ्याचं पीठ किती भिजवायचं, तर जे आपण रताळ्याचं सारण तयार केलंय ते जेवढं मऊ आहे तेवढंच आपल्याला हे सैल करायचं आहे. अजून थोडं पाणी घालते. हे जेवढं मऊ आहे तेवढंच हे मऊ आहे. दोन्ही सारखं पाहिजे, त्यामुळे हे जे सारण आहे हे या कव्हरमध्ये छान पसरलं जातं. आता या रताळ्याचे सारणाचे सारखे गोळे करून घेते. हे बघा हाताला काही चिकटत नाहीये. अगदी छान सारण तयार झालंय आपलं. आतलं पोळपाट्याला तूप लावून घेते. आता ह्याच्या आपल्याला लहान लहान पुऱ्या करायच्या आहेत. त्याचे लहान लहान मी आता गोळे करून घेते. हे बघा जेवढा रताळ्याचा सारणाचा गोळा केलाय तेवढाच राजगिऱ्याच्या पिठाचा गोळा केलेला आहे. इथे मी 1.5 वाटी राजगिरा पीठ भिजवलं होतं. तुम्ही 2 वाट्या भिजवा, म्हणजे पाव किलो रताळ्याला ते बरोबर होतं. म्हणजे रताळ्याच्या सारणाचे 8 गोळे झालेले आहेत, मी हे 6 झालेले आहेत. त्याच्याकरता तुम्ही 2 वाट्या भिजवा, बरोबर होईल. आता ह्या एका गोळ्याचे 2 सारखे भाग करून घ्यायचे. हे बघा हे राजगिऱ्याचं पीठ पण किती छान मऊ असं भिजलं गेलंय. आता हे लाटूया. हे बघा दोन्ही पुऱ्या सारख्याच लाटून घेतलेल्या आहेत. आता हे सारण त्याच्यात भरूया. वरून ह्याची पुरी त्याच्यावर लावूया. नाही तर दोन्ही पुऱ्या व्यवस्थित बंद करून घ्यायच्या. आतलं सारण भरपूर पाहिजे, त्याच्यामुळे ही साटोरी जास्त छान लागते. तुम्ही कमी घातलं तर मग त्याला चव नाही यायची. हे बघा सगळीकडून असं दोन्ही पुऱ्या प्रेस करून घेतलेल्या आहेत. या साटोऱ्या तुम्ही तुपावर किंवा राजगिऱ्याच्या पिठावर लाटून घेतल्यात तरी चालतील. आता हलक्या हाताने जरा ह्या लाटायच्यात आपल्याला, किंवा हाताने जरी तुम्ही असं हे पसरलं थोडंसं तरी चालेल. जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशी आपल्याला साटोरी करायची. हे बघा अशी हातानेच मी जरा पसरून घेतलेली आहे.
दुसरी करून घेते. सगळीकडून अशी छान बंद करून घ्यायची, हाताने चांगली प्रेस करून घ्यायची. हे चिकट नाही जास्त, राजगिऱ्याचं पीठच आहे, त्याच्यामुळे थोड्याशा क्रॅक जाऊ शकतील. तुम्ही असं लाटण्याने हलक्या हाताने लाटू शकता किंवा हाताने असं छान प्रेस करू शकता. हे बघा, हाताने जरी केलं तरी हरकत नाही. हाताने केलं की आपल्याला छान गोल करता येते. हे बघा, छान तयार झाली. तवा आधीच तापायला ठेवला होता. आता इथे साटोरी आपण तळत नाही आहोत, तर तुपावर चांगली भाजून घेतोय. आपल्याला लो फ्लेमवर असे भाजून घ्यायचं आहे. तेव्हा उलटून घेऊ. आता हे चांगलं प्रेस करून घ्यायचं. इथे राजगिऱ्याचं पीठ केलेलं आहे, तर राजगिरा भाजूनच केलेलं आहे, तरी सुद्धा हे चांगलं शिजलं गेलं पाहिजे, कच्चं राहता कामा नये. त्याकरता एकदम मंद गॅसवर खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. असं साईडने जरा प्रेस करून घ्यायचं, त्यामुळे सगळीकडून भाजलं जातं. असं फिरवायचं मधनं मधनं. 2-2 साटोऱ्या भरून झाल्या की लगेच भाजायच्या. आता दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा भाजून घेऊ. हे बघा किती छान झाली बघा. अगदी कमी तुपात खुसखुशीत अशा ह्या साटोऱ्या होतात. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हे बघा, ह्या आपल्या साटोऱ्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या काढते. अशा मी उरलेल्या करून घेते. हे बघा, अशा 2-2 करते आणि मी भाजून घेते. अशा हे आपल्या उपवासाच्या साटोऱ्या तयार झालेल्या आहेत. रंग बघा किती सुरेख आलेला आहे. न तळता केल्या आहेत तरी सुद्धा अतिशय खुसखुशीत झालेले आहेत.